जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आचारसंहिता लागलेली असल्या कारणाने आता ही जी प्रक्रिया थांबलेली आहे किंवा इंटरनली काम चालू आहे, एडिटचा टॅब कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे, जाहिराती अपलोड करण्याचा जो टॅब आहे तो कधी ओपन होणार आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात नवनियुक्त शिक्षण सेवकांचं जे काही इंडक्शन प्रोग्राम आहे, ट्रेनिंगचा प्रोग्राम आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे, तो पोस्टपोन होऊ शकतो किंवा दिलेल्या तारखेप्रमाणे जे आहे ते पार पडले जाणार आहे, त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सर्व गोष्टींविषयी तपशीलवार पद्धतीने माहिती। मित्रांनो, जसं आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या जवळपास जे आहे 10-12 दिवसांपासून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जी काही प्रक्रिया आहे त्याला बऱ्याच अंशी जे आहे या ठिकाणी स्टॉप बसलेला आहे। कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रभरामध्ये जे आहे निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। इलेक्शन जोपर्यंत आता पार पडले जाणार नाही तोपर्यंत ही जी आदर्श आचारसंहिता आहे ती अशाच प्रकारे चालू राहणार आहे। त्यामुळे आता जे आहे आपल्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये जो काही प्रश्न निर्माण झालेले आहे, एकापेक्षा बरेचसे प्रश्न इतरही निर्माण झालेले आहेत की एक्झॅक्टली आता शिक्षक भरतीचा पुढील जो काही मार्ग आहे, रोडमॅप आहे, सद्यस्थिती आहे ती एक्झॅक्टली काय असणार आहे। पहिला आणि महत्त्वाचा तुम्हाला लोकांचा प्रश्न असा असू शकतो की सर सद्यस्थिती काय आहे, म्हणजे आचारसंहितेमध्ये काही काम सुरू आहे किंवा काम जे आहे पूर्णपणाने ठप्प करण्यात आलेलं आहे। तर एक गोष्ट जी आपली शेवटची जी अपडेट होती त्या अपडेटमध्ये आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे जे काही जाहिराती आहेत त्या रेडी करण्याच्या सूचना माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे आहे आयुक्त महोदयांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेले आहे की आपण आपल्या स्थापनेची जी काही जाहिरात आहे ती रेडी ठेवा। तुम्हा लोकांना जाहिराती अपलोड करून देण्याकरिता टॅब कोणत्याही क्षणी उपलब्ध करून दिला जाऊ शकतं, असं त्यांचं स्टेटमेंट होतं। त्या धर्तीवरती बऱ्याच आस्थापनांनी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या रेडी करायला सुरुवात केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला जोडूनच जे आतापर्यंत राऊंड झालेले आहे पवित्र पोर्टलचे, पहिला राऊंड असेल, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, जवळपास 4 राऊंड जे झालेले आहे या 4ही राऊंडमध्ये जेवढे उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये जे आहे अपात्र ठरलेले आहे किंवा जे उमेदवार या ठिकाणी रुजू झालेले नाही आहेत अशा उमेदवारांचा डेटा देखील रेडी ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, जेणेकरून या ज्या काही डिस्क्वालिफाय झालेले किंवा या ठिकाणी अनअवेलेबल असलेले कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या जागेवर देखील आपल्याला या पुढच्या राऊंडमध्ये, म्हणजे ज्याला आपण फेज 2 म्हणतो आहोत, त्या फेज 2 मध्ये नवीन उमेदवार त्यांच्या जागेवरती उपलब्ध करून दिले जाऊ शकतात। त्यामुळे आस्थापना आपल्या लेवलला या ठिकाणी जे आहे ही कामं करायला या ठिकाणी सज्ज झालेली आहे। बऱ्याच आस्थापनांनी आपल्या लेवलची कामे ही पूर्ण करून देखील ठेवलेली आहे। काही आस्थापना, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे ज्या ठिकाणी काहीच काम झालेलं नाही आहे, कारण जे आहे त्यांच्याकडे ॲडिशनल ऑलरेडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी आहेत आणि त्या कामाला त्यांनी अजूनही पूर्णत्वास नेलेलं नाही, त्याच्यामुळे या कामाकडे त्यांना वळता आलेलं नाही, हे देखील तेवढंच सत्य देखील आहे। आता यामध्ये एक महत्त्वाची माहिती ही होती किंवा महत्त्वाचं कार्य हे होतं, जाहिरात बनवणं, तयार करून ठेवणं ही तेवढी मोठी गोष्ट नाही आहे, परंतु एक जे महत्त्वाचं काम त्यांना करावं लागणार होतं की आपल्याकडे असलेली जी बिंदू नामावली आहे, जे काही रोस्टर आहे ते मावककडून पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करून घ्यावं लागणार होतं आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट देखील घ्यावं लागणार होतं की जेणेकरून जेव्हा जाहिरात अपलोड झाली त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन आलं की तुम्ही रिव्हेरीफाय केलं किंवा नाही, तर त्यावेळेस तो जो प्रमाणपत्र आहे ते जे सर्टिफिकेट आहे त्यांना या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं। आता काही आस्थापनांनी त्या पद्धतीने पत्र जमा केलेली आहे, काहींची ऑन द वे आहे, काहींची प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट झाली परंतु अजून त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा प्रकारच्या अपडेट्स आपल्यापर्यंत आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की या लोकांना जाहिरात अपलोड करून देण्याकरिता पवित्र पोर्टलवरती टॅब कधी उपलब्ध होणार आहे। आता त्याचं उत्तर असं मिळत आहे आपल्याला, कारण आपण जेवढ्याही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसच्या माध्यमातून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला बऱ्याच दिवसापासून त्या गोष्टीची प्रतीक्षा आहे,
तर एक गोष्ट आपल्याला अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी सांगताना दुःखही होतो आहे की माहिती अशी मिळत आहे सोर्सेसच्या माध्यमातून की जोपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू आहे, या आचारसंहितेच्या काळामध्ये या आस्थापनांना जाहिराती अपलोड करून देण्याकरिता टॅब उपलब्ध करून देणं जवळजवळ शक्य वाटत नाही आहे. जर त्यांना टॅब उपलब्ध मिळालाच, करून देण्यात आला, तर ते एक आश्चर्यच म्हणावं लागेल. अशी सध्या तरी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जी काही बंधने असतात आदर्श आचारसंहितेची, ती बंधनं या ठिकाणी इंटरनली काम करण्याला देखील काही प्रमाणावरती का होत नाही, परंतु बाधा आणताना आपल्याला प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी वाटत आहे. त्यामुळे इंटरनली एक काम होऊ शकतं सध्याच्या घडीला की प्रत्येक आस्थापना जी आहे, मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल, या प्रत्येक ठिकाणच्या आस्थापनेनं आपली जी जाहिरात आहे ती 100% रेडी ठेवणं, की जेणेकरून कोणत्याही क्षणी 23 नोव्हेंबरला जर एकदा निवडणुकीचा निकाल लागला की दुसऱ्या दिवसापासून आपल्याला आचारसंहिता संपलेली असेल आणि त्या दिवसाला अगदी 2 दिवसांचा कालावधी जरी दिला तरी यांना आपली जाहिरात त्या ठिकाणी अपलोड करून देता आली पाहिजे. नव्याने काहीच त्याच्यावरती जे आहे मॉडिफिकेशन करण्याची आवश्यकता भासू नये. एवढं काम निश्चितपणाने होऊ शकतं, कारण आदर्श आचारसंहिता आपल्यासाठी जे आहे बाधा ठरताना आपल्याला दिसत आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला हा देखील आहे की सर आपल्याला या ठिकाणी एडिटचा चान्स भेटणार होता, आपल्या प्रोफाईलला एडिट करण्याचा चान्स भेटणार होता, मग तो तरी भेटेल का? जाहिरात अपलोड नाही तर नाही, तर त्याबद्दल ही शंकाच वाटत आहे. बघा काय झालेलं आहे, बरेच जण मिळालेल्या माहितीचा मिसयूज करत आहेत आपल्या परीने. त्यामुळे आयुक्त कार्यालय जी काही गोपनीय माहिती आहे ती गोपनीय माहिती या ठिकाणी देण्यावाचून टाळाटाळ करताना आपल्याला दिसत आहे. ते त्यांच्या अँगलला अगदी योग्य आहे, कारण त्यांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी फेस कराव्या लागतात. म्हणून जी इंटरनली बरीचशी माहिती आहे ती ते बाहेर सांगत नाही आहे. इव्हन काही जे विश्वासू लोक आहेत त्यांना सांगितलं जरी त्यांनी, तरी देखील त्यांना इतरांना सांगण्यापासून ते थांबवत आहेत की ठीक आहे, आता तुम्ही इथपर्यंत आलेलाच आहात, तुम्हाला रियालिटी माहिती व्हावी की आम्ही काम करतोय किंवा नाही ते दाखवण्यासाठी ते काही गोष्टी सांगू शकतात, परंतु त्या गोष्टी बाहेर सांगणं हे योग्य नाही आहे. या पद्धतीने गोपनीयता देखील पाळली जाते आहे. ते त्यांच्या अँगलला बरोबर आहे, कारण आदर्श आचारसंहिता लागू असल्याकारणाने बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या काटेकोरपणाने पालन कराव्याच लागतात. त्यापैकीच ही एक गोष्ट आहे. त्यामुळे प्रोफाईल एडिटचा चान्स या आचारसंहितेचे कालावधी मिळणं हे देखील थोडीशी कठीण अशीच गोष्ट आपल्याला सध्या तरी वाटत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनी आता आराम करावाच लागणार आहे येत्या निवडणुकीच्या निकालापर्यंत. आता त्याच्या दरम्यान आपण एक गोष्ट निश्चितपणाने करू शकतो की आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जास्तीत जास्त जागा या पवित्र पोर्टलला अपलोड कराव्या अशा प्रकारची विनंती निश्चितपणाने आपण करू शकतो, किंवा त्याचा फॉलोअप वारंवार आपण घेऊ शकतो की जेणेकरून जास्तीत जास्त जागा या पवित्र पोर्टलला यायला पाहिजे. आता एक्झॅक्टली फेज 2ला किती जागा येतील हे कोणीच सांगू शकत नाही, कारण आपण जर का ऑफिसच्या माध्यमातून जरी डेटा मिळवण्याचा प्रयत्न केला तर ऑफिसमध्येही अजून पूर्णतः डेटा आलेलाच नाही, कारण जाहिरात अपलोड झाली नाही म्हणजे डेटा अनअवेलेबल आहे. त्यामुळे आपण फक्त काही अंधारामध्ये तीर मारण्यासारख्या भाकितं करण्यापासून नेहमी जे आहे वाचत आलेलं. आणि एक गोष्ट निश्चितपणाने आहे की पहिल्या राऊंडला जेवढ्या जागा आल्या होत्या तेवढ्या जागा येणार नाही आहे, परंतु जागा त्या मानानं थोड्याशा कमी असतील, परंतु एक्झॅक्टली किती असेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. थोडंसं नाही, खूपच कठीण आहे. त्यामुळे जागांच्या संदर्भामध्ये आपण फार जास्त विचार न करता आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत की आपण आपल्या स्थानिक लेवलला ज्या काही आस्थापना आहेत, त्या मोठमोठ्या संस्था आहेत किंवा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांचे मोठमोठ्या ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना आपल्या परीने निवेदनं देणं, रिक्वेस्ट करणं, त्या गोष्टीचं फॉलोअप घेणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि आपण त्या गोष्टी निश्चितपणाने करू शकतो आणि तेच योग्य देखील ठरणार आहे. त्यामुळे आता सध्याच्या घडीला तरी जे आहे फार जास्तच हालचाली घडत आहेत अशातल्या गोष्टी अजिबात नाही आहे. त्यामुळे काही दिवस आपल्याला फक्त या प्लॅन बीवर काम करावं लागेल, म्हणजे आस्थापनांना जाऊन व्हिजिट करणं, त्यांना जाहिराती रेडी करायला सांगणं हेच आपल्या हातामध्ये आहे. आता राहतो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जे नवनियुक्त शिक्षक आहेत आपले, त्यांचं दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये या ठिकाणी इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम लागलेला आहे. आता त्यांचा प्रश्न हाच आहे की सर हा कार्यक्रम कॅन्सल होऊ शकतो का? कॅन्सल तर नाही, परंतु पोस्टपोन होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर आहे अनफॉर्च्युनेटली नॉट. ते या ठिकाणी पोस्टपोन होणं जवळजवळ अशक्य आहे, कारण आजपर्यंत जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आजपर्यंत जवळजवळ 80% ज्या आस्थापना आहेत
त्या आस्थापनांचे पत्रकं या ठिकाणी निर्गमित झालेले आहे की संबंधित कर्मचाऱ्याला या ठिकाणी तुम्ही कार्यमुक्त करा, त्यांचं इंडक्शन ट्रेनिंगचं प्रोग्राम आहे. त्यामुळे आपण आपल्या मनाची या ठिकाणी तयारी ठेवा. आपण दिवाळीकरिता या ठिकाणी गावाकडे आलेले असाल आपण समजू शकतो, परंतु आपल्याला 4 तारखेपासून या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली ट्रेनिंगला सामोरं जावंच लागणार आहे. ती ट्रेनिंग आपल्यासाठी भविष्यामध्ये देखील अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्या ट्रेनिंगचं मिळणारं जे सर्टिफिकेट आहे आपल्यासाठी भविष्यामध्ये देखील खूप उपयोगाची वस्तू असणार आहे. फक्त सर्वांची तक्रार हीच होती की ट्रेनिंगला आम्हाला विरोध नाही आहे, त्याची जी टायमिंग साधण्यात आलेली आहे ती नक्कीच कुठेतरी चुकीची आहे. परंतु आता आपण आपल्या परीनं आणि वेगवेगळ्या संघटनांनी त्यांच्या परीनं सर्व ते प्रयत्न करून पाहिलेले आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली कुणालाही या ठिकाणी जे आहे यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये कोणत्याच गोष्टी नाही आहे. चुपचापपणाने ट्रेनिंगला सामोरं जाणं, हसतमुखाने या ठिकाणी ट्रेनिंग करणं एवढंच आपल्या हातामध्ये सध्या तरी आहे. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या ज्या काही अपडेट्स होत्या ज्या की महत्त्वाच्या वाटल्या म्हणून आपण हा व्हिडिओ दिलेला आहे. जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड कराल आणि या व्हिडिओला लाईक कराल अशीच माझी इच्छा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.